नमस्कार मंडळी. नागपूरमधील एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. कळमेश्वर रोडवरील फेटरी गावच्या परिसरातील ओयो हॉटेलमध्ये प्रियकर आणि प्रेयसीची हत्या केल्याचे समोर आलेले आहेत. अलीकडील काळात प्रियकर आणि प्रेयसीमधील वाद काही नवीन नाहीत, मात्र आता नागपूरमधील एका घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. कळमेश्वर रोडवरील फेटरी गावच्या परिसरात ओयो हॉटेलमध्ये प्रियकर आणि प्रेयसीची हत्या केल्याचे समोर आलेले आहे. रुचिता भांगे मृतक तरुणीचे नाव. प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली आहे. नमस्कार, मी गंगाधर तित्रमारे. जाणून घेऊया माहिती सविस्तर पुढे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. ओयो हॉटेलमध्ये प्रेयसीची हत्या. समोर आलेल्या माहितीनुसार नागपूरमधील कळमेश्वर रोडवरील फेटरी गावच्या परिसरात हे तरुण जोडपं एका हॉटेलमध्ये मुक्कामांसाठी गेलं होतं. ओयो हॉटेलमध्ये दोघांमध्ये झालेल्या वादातून प्रियकराने चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर वार केला. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे आणि काही वेळात तिचा मृत्यू झाला. हत्या करून आरोपी प्रियकराने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळ काढलेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून फरार प्रियकराचा पोलिसांकडून शोध सुरू झालेला आहे. वादानंतर हत्या समोर आलेल्या माहितीनुसार मृत तरुणीचे नाव रुचिता भांगे असं असून तिचे वय अंदाजे 22 आहे. या घटनेतील प्रियकराचे नाव सौरव जामगडे असे आहे. या घटनेबाबत पोलिसांनी अशी माहिती दिलेली आहे की रुचिता आणि सौरव हे काल सायंकाळच्या सुमारास फेटरी परिसरातील एका ओयो हॉटेलमध्ये गेलेले होते. या दोघांमध्ये वाद होता. हॉटेलमध्ये मुक्कामी असताना या दोघांमधील वाद वाढला. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांमधील वाद वाढल्याने रागाच्या भरात सौरवने रुचिताच्या गळ्यावर चाकूने वार केलेला आहे. यात ती गंभीर जखमी झाली व तिचा काही काळानंतर मृत्यू झालेला आहे. या घटनेनंतर आरोपी सौरव पळून गेलेला असून आज सकाळी हॉटेल कर्मचाऱ्यांना खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी दरवाजा तोडला. यावेळी कर्मचाऱ्यांना रुचिताचा मृतदेह आढळला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे. सध्या पोलीस आरोपीच्या शोधात आहेत. पोलिसांनी सौरवचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना केलेली आहेत. CCTV फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक केली जाईल अशी पोलिसांनी व्यक्त केलेली माहिती आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच रोखठोक विश्लेषणासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार. जय हिंद.